लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ कालातीत आहे. आत्मपरब्रह्म कालातीत सदा असलेल्याच अवस्थेत असते. ते नाही अशी अवस्था असूच शकत नाही, कारण त्याचे नसणे म्हणजे जगडव्याळाचा विनाश होणे आहे. यामुळे परमात्म्याचा मार्गही सदा असणाराच असायला हवा. तो कालबद्ध असूच शकत नाही. म्हणून ताओ कालातीत आहे. वास्तवात काळ असे काहीही अस्तित्वात नाही. काळ ही माणसाने व्यवहारासाठी निर्माण केलेली काल्पनिक व्यवस्था, सोय आहे. येथे जे काही आहे ते सतत प्रवाहित होत असते. त्यात सतत परिवर्तन होत असते. आत्मपरब्रह्मात विस्फोट होऊन जेव्हा हे विश्व निर्माण झाले, तेव्हाही ते त्या आत्मपरब्रह्मातील काही शक्तींचे परिवर्तन होते. त्यामधून ग्रह, तारे, धूमकेतू इत्यादी त्यातील काही ग्रहांवर चल अचल, सजीव निर्जीव अशी सृष्टी निर्माण झाली. तेही परिवर्तनच आहे. एखादी वस्तू वेगळे रूप, आकार, गुणधर्म घेऊन निर्माण झाली की तिला एक निराळे नाव दिले जाते. ती वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा ती वस्तू येथे किती दिवस रात्र टिकली याचे गणित माणूस मांडू लागला. त्यामधून कालमापन सुरू झाले. वास्तवात ती वस्तू हे एक परिवर्तन असते. याचे भान नष्ट झाले. बीजातून कोंब फुटतो, त्यामधून वृक्ष होतो, त्यावर फळे फुले येतात. वृक्ष मृत होतो, त्याचे फर्निचर तयार होते. त्याचे आयुष्य संपले की ते जाळून त्याची राख होते. ती राख खत म्हणून बीजाला मिळते आणि पुन्हा कोंब फुटून वृक्ष. अशी ही परिवर्तन मालिका आहे. येथे निराळे असे काहीही निर्माण होत नसते. जे काही आहे ते त्या एकमेव परब्रह्म परमात्म्याचाच विस्तार, पसारा, परिवर्तन आहे. येथे अन्य काहीही नाही. परंतु प्रत्येक निराळ्या रूपाला, आकाराला, गुणधर्माला नवीन नाव दिल्यामुळे त्याच्या आयुष्याचा कालावधीही मोजला गेला आणि कालमापन जन्माला आले. त्यातील काही परिवर्तने उपास्य झाली. त्याचे नामाभिमानाप्रमाणे जात, पंथ, धर्म तयार झाले आणि त्यामुळे माणसात संकुचितपणा आला. येथील जे काही दृश्य, अदृश्य, जड, सूक्ष्म आहे ते त्या परब्रह्म परमात्म्याचे परिवर्तन आहे. त्यामुळे जे आकार, विकार, रूप, गुण आहेत ते सदा परिवर्तित होणारे आहेत. एका तात्पुरत्या व्यवस्थेमधून दुसऱ्या तात्पुरत्या व्यवस्थेत जाणारे आहेत आणि हे असे सतत होत असणारे आहे. ही एक सतत सुरू असणारी व्यवस्था आहे. त्यामुळे परमात्म्याचा विचार करता आकार, विकार, रूप, गुण हे तात्पुरते, अशाश्वत आणि म्हणून भासमान आहेत. ते काळामध्ये मोजून बद्ध करता येत नाहीत. तसे केले की परमात्म्याची सीमा आली, चाकोरीत बद्धता आली. यास्तव जेव्हा आपण परमात्मा असे म्हणतो तेव्हा तो नामविरहित अनाम असायला हवा. तसेच तो कालबद्ध असू शकत नाही. तो कालातीत आहे. त्याकडे जाणारा मार्गही कालातीत आहे. यास्तव लाओत्से म्हणतो की ताओ कालातीत आहे. ताओ अक्षर आहे. लाओत्से म्हणतो की जो मार्ग आक्रमिता येतो तो मार्ग आदी अनादी आणि अबाधित असू शकत नाही. तसेच ज्याचे नामकरण करता येते ते कालातीत असू शकत नाही. म्हणूनच ताओ अक्षर आहे. अक्षर म्हणजे प्रत्यक्षात नसूनही सदा सर्वदा असणारे, प्रत्येक भूतमात्रात असूनही मूलभूत असणारे, प्रत्येकात अविभाज्य असूनही एकमेवाद्वितीय, अबाधित, पवित्र, शुद्ध असणारे, नाम असूनही नामाभिमानी नसणारे, शब्द असूनही शब्दातीत असणारे, अर्थ असूनही अर्थातीत असणारे, काळभैरव असूनही कालातीत असणारे, असे हे ताओ अक्षर महाविलक्षण आणि अद्भुत आहे. ताओ जेव्हा प्रथम भेटतो त्यावेळी तो जणू काही आपल्यासाठी प्रथमच प्रगट झाला आहे असे वाटते. इतरांना भेटूनही तो सदा सर्वदा नवीन, कोरा, अस्पर्शित असतो. ताओ उपदेश करत नाही, फक्त अंगुली दर्शन करतो. ज्याला पाहिजे असेल त्याला तो इशारा पुरेसा आहे.
त्याने तो जाणावा. ताओ फक्त वस्तुस्थिती मांडतो. ज्याला पाहिजे त्याने त्याला समजावून घ्यावा, त्याला आपलासा करावा आणि अनुकरण करून अनुभूती प्राप्त करावी. ताओ अजोड आहे. तो जसा आहे तसाच समजून घ्यावा. त्याला स्वतःच्या विद्वत्तेची ठिगळे जोडू नयेत. ताओ अक्षर मूलभूत असल्यामुळे त्यात काही भर घालून जोड देता येत नाही. तसे जोडल्यास तो अक्षराचा क्षर होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाचे तारू भरकटते. ताओ अक्रियायोग आहे. त्यामुळे तो कामना वासनाग्रस्तांना समजायला अवघड होतो. परंतु एकदा तो आकलन झाला की त्या योगे जीवनानंद देणारा आहे. ताओ आपल्याला प्रशांत, मौन आणि त्या योगे अंतर्मुख करणारा आहे. सोपस्कार, रूढी, परंपरा यापासून मुक्त करणारा आहे. यामुळे तो सर्वसामान्य जनांना दिलासा देऊन सहज योगे परमात्म्याप्रत नेणारा आहे. जेथे असाल तसे तेथेच स्तब्धतेत, निश्चलतेत प्रवास न करता महायात्रा घडवणारा ताओ आहे. कारण ताओ अर्पण करण्यापेक्षा समर्पण करायला शिकवतो. प्रवाहित होण्यापेक्षा झिरपायला शिकवतो. अर्पण म्हणजे आपल्याकडील काहीतरी दुसऱ्याला द्यायचे असते. येथे द्विजाभाव आला. समर्पणात एकरूपता आहे. ताओ जसे असेल तसे विरघळून जायला, समरस व्हायला शिकवतो. येथे भिन्नता नष्ट होऊन अभिन्नता, अविभाजता, अरूपता येते. सर्व एकजीव होते. तोच अक्षर महायोग असतो. ताओ कोणी निर्माण करत नाही, कोणी कोणासाठी निर्माण करून ठेवत नाही. योगी यात्रेला सुरू होतो आणि ताओ आपोआप निर्मित होत यात्रा पूर्ण होते. त्या योगाच्याही नकळत. ताओ अज्ञात मुक्कामावरचा अज्ञात मार्ग आहे. अचानकपणे पत्ता माहीत नसलेल्याच्या समोर नेऊन पोचवणारा आहे. अकस्मात विस्फोट होऊन समोर काही अद्भुत प्रकट व्हावे असा ताओ आहे. शून्यातून पूर्णत्व देणार आहे. म्हणूनच तो अक्षर आहे. हरि ओम.